हाय हॅलो नमस्कार. मी कांचन. मी याआधी एक व्हिडिओ असा टाकला होता की मी आजपासून फ्रीमध्ये शिवण क्लास चालू करणार आहे. तर त्याची मी सुरुवात केलेली आहे. 2 दिवस थोडी माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी काही क्लास केला नाही. परत तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ टाकली आणि काय बोललीच नाही, काय नाही, क्लास पण नाही घेतला असं वाटेल, पण तसं काय नाही. मी आजपासून खरंच नक्की चालू करणार आहे. चला तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे. आजचा आपला हा पहिला दिवस असणार आहे शिवण क्लासचा. त्याच्या आता जर तुम्हाला शिवण क्लास जर करायचा असेल तर काही टूल्स आपल्याला लागणार आहेत, म्हणजे काही साहित्य लागणार आहे. तर मेन म्हणजे एक आपल्याला टेप लागणार आहे, एक असं चॉक लागणार आहे चॉक मार्किंग करायला, आणि पेन, एक बुक लागणार आहे तुम्हाला, नोटबुक, आणि ह्या पिन्स लागणार आहे. मी असं हे करून घेतले, खराब नाहीत होत हे पिन्स. अशा पिन्स लागणार आहेत आपल्याला. नंतर पेपर वगैरे कटिंग करायचा तर या पिन्सचा यूज होतो आपल्याला. नंतर एक स्केल लागणार आहे. ओपनर पण तुम्हाला हवंच आहे, कारण ओपनर तुम्हाला जर शिलाई वगैरे जर काही असं फिटिंग वगैरे झालं, काही खराब झालं तर तुम्हाला शिलाई उकलेला आहे. ओपनर एक लागणार आहे. परत केची लागणार आहे. कातर वगैरे तर लागतच असतं. आणि मेन कपडा लागतो. तर मी आज तुम्हाला जुन्या ब्लाऊजवर एकदम करेक्ट अशी मापे कशी घ्यायची आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला एक टेप, एक पेन आणि एक नोटबुक लागणार आहे. हे काय बाकीचं नंतर लागणार आहे, पण तुम्हाला सुरुवातीला सांगावं म्हणून मी सांगितलं. आता काय करायचं, एका पेजवरती आपण हे मापे लिहून घ्यायची आहेत. आपला हा ब्लाऊज आहे, माझा हा ब्लाऊज आहे. हा मी सव्वाशे करून घेतलेला आहे. सव्वाशे करून असं पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचे आहे तर लिहून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे माहिती आहे का? पहिल्यांदा ब्लाऊजची उंची, पुन्हा छाती असं लिहून घ्यायचं. कमर, परत शोल्डर, परत मागचा गळा आणि पुढचा गळा, आणि बाहीची लांबी आणि रुंदी दोन्ही पण. बाही रुंदी म्हणजे आपल्या असं ब्लाऊजची गोलाई वगैरे त्याला रुंदी असं म्हणायचं. चला बघूया. आता काय करायचं आहे, तुम्हाला हा टेप, असा टेप असतो, त्याच्यावरती या साईडनं असे 1 2 3 मध्ये असतात, या साईडनं पण असतात, पण आपल्याला मोस्ट ऑफली हे इंचामधले माप काउंट करायचे. याला इंच असं म्हणतात. हे बघा तुम्हाला दाखवते, असं उलट दिसेल. हे 1 आहे, आणि हे आहे ना ते हाफ, अर्ध, म्हणजे याला आपण अर्ध म्हणायचं, हे हाफ म्हणायचं. आता काय करायचं, हे ब्लाऊजचं शोल्डर आहे ना, शोल्डरवरती असा टेप ठेवायचा, एकदम व्यवस्थित ठेवायचे, आणि पूर्ण असं ब्लाऊज ओढायचं नाही, खेचायचं नाही, एकदम व्यवस्थित असं बघायचं. ब्लाऊजची उंची किती आहे, तर माझ्या ब्लाऊजची उंची आता 14 आहे. तुमची 13 येऊ शकते, 12 येऊ शकते. परत कोणी हायटेड असेल तर 15 16 असे येऊ शकते, असं काही नाही आहे. माझं असं 14 लिहायचं. 14 लिहिलं की नंतर ना लगेच पाठीमागचा शोल्डर मापून घ्यायचा आणि पाठीमागचा गळा पण मापून घ्यायचा. मग आता शोल्डर किती येणार आहे इथं, असं शोल्डर एकदम व्यवस्थित असं पकडून घ्यायचं. माझं शोल्डर आलेलं आहे 12. लगेच लिहून टाकायचं आणि पाठीमागचा गळा पण लगेच घेऊन सोडायचा. अशा प्रकारे शोल्डरवर असं माप एकदम व्यवस्थित ठेवायचं, आणि किती हवा आहे, किती ब्लाऊजला गळा आहे ते बघायचं. माझ्या इथं गळा आहे 10, पाठीमागचा गळा किती आहे 10. तुम्हाला आवडेल तसं घ्यायचं, तुमच्या कस्टमरला आवडेल तसा घ्यायचा, तसं काही नाही. आता काय करायचं, ब्लाऊज असं 125 टाकून घ्यायचं. 125 टाकला एकदम असं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि आपले आई
आईपट्टी हुकपट्टी असते ना, त्याला थोडं असं ओपन करायचं. ओपन झालं यात आपल्याला कमर कशी मोजायची ते मी सांगणार आहे तुम्हाला. ही आपली आईपट्टी आहे, म्हणजे हे आपण लूप जो करतो ना त्याला आईपट्टी असं म्हणतात. ते सोडायचं आणि तिथून पूर्ण असं ब्लाऊज मापून घ्यायचं. असं एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं. लूज पण सोडायचं नाही काय नाही. बघा तर इथं किती आली आहे माझी कंबर? 28. लगेच लिहायचं. हे झालं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला आता इथं छातीचं माप बघायचं किती आहे. ब्लाऊज छाती किती आहे ते बघायचं. आता माझी बघा हे फिटिंगची आपली शिलाईची लाईन कुठं आहे ना, तिथून असा टेप ठेवायचा. असा टेप ठेवायचा आणि इथले आपल्याला जिथून शिलाई आहे का तिथं ठेवून असं करायचं. किती येते? 7.5. आता इकडं पण बघायचं. एकदम व्यवस्थित असं पकडायचं. 7.5 नाही 8 येते. 8 आलं. 8ला 8 हा आपल्या छातीचा चौथा भाग झाला. चौथा भाग म्हणजेच 8 चोक 32. मग आपली साईज कितीची झाली? 32चा ब्लाऊज आहे हा. 8 चोक 32. मग जर 32 आपल्याला जर असं कोणी आलं म्हणलं का माझी 36ची छाती आहे 32ची, त्याला चौथा भाग काढायचा, तेव्हा तुम्हाला ब्लाऊजचं माप टाकता येतं. आता इथं किती आपल्याला? 8 चोक 32. मग इथं 32 भागिले 8 करायचं, 4 करायचं. सॉरी. आता आपल्याला घ्यायची आहे स्लीव्ज. स्लीवची लेंथ. स्लीवची लेंथ कसं घेणार तुम्ही? या मुंड्यापासून पूर्ण असं माप बघायचं. बघितलं? माझी इथं स्लीव झालेली आहे 9.5. स्लीवची लांबी 9.5 आणि रुंदी म्हणल्यानंतर काही गोलाई घ्यायची आहे. रुंदी किती आहे? फिटिंग कुठं आली आपली? इथं आली 5 आहे माझी. 5. हे काय आपल्याला लागणार नंतर. आता बघायचं आपल्याला पुढचा गळा. पुढचा गळा किती आहे ते शोल्डरवर ठेवायचं आणि असं बघायचं. बघा 5 आहे. झाली आपली मापेली. आता तुम्हाला मी इथं समजावून सांगते. आता इथं आपण काय केले? आता इथं आपण 14 लिहिलं होतं ना. 14मध्ये आता आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करावं लागतं. म्हणजे आपली शिलाईमध्ये जो कापड जातो ना तो ॲड करावा लागतो याच्यामध्ये. आता उंचीमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. किती झाले? 15 झाली उंची. आणि छातीचा काही नाही. छातीमध्ये काय करायचं माहिती आहे का? 32चा चौथा भाग काढायचा. 8 आला. 8मध्ये तुम्हाला 1.5 इंच मार्जिन, 1 इंच मार्जिन, 2 इंच मार्जिन तुम्ही किती घेऊ शकता. मी 1.5 इंच मार्जिन घेते. म्हणजे 8, 9, 9.5 झालं. मग नंतर हेच मापे टाकायचे आपल्याला. मी जे राऊंड करते ना ते मापे टाकायचे. तर मग कमरेला तसंच करायचं. कमरेचा चौथा भाग घ्यायचा. म्हणजे जी आपली कंबर आली आहे का त्याला 4नं भागायचं. चोक 28. 7 चोक 28 मध्ये 7 आले. 7मध्ये पण 1.5 इंच मार्जिन ॲड केलं. 8, 8.5 हे नंतर मापे टाकायचं. शोल्डरला काय करायचं? 2नं डिवाईड करायचं आणि त्याचा हाफ निघून जातो. मग त्याच्यातून 1.5 इंच 2 इंच वजा करावं लागतं. मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे. आता तुम्हाला असं फुल चार्ट मी देणार आहे. शोल्डर किती टाकायचा, गळा किती टाकायचा, किती छातीला किती गळा, किती शोल्डर, किती मुंडा टाकायचं हे मी तुम्हाला नंतरनं सांगणारच आहे. आणि मागच्या गळ्यामध्ये किती? फक्त हाफ इंच ॲड करायचं म्हणजे 9.5. आणि पुढच्या गळ्यामध्ये पण हाफ इंच ॲड करायचं म्हणजे 5.5. आणि बाहीची लांबीमध्ये आपल्याला अस्तरचं जर असेल तर वेगळं राहतं, बिना अस्तरचं असेल तर वेगळं राहतं. अस्तरचं असेल तर अर्धा इंच ॲड करायचं, 1 इंच ॲड करायचं. म्हणजे इथून थोडं
अर्धा इंच शिलाईमध्ये जातं, इथून अर्धा इंच शिलाईमध्ये जातं शोल्डरला, त्यामुळे 1 इंच ॲड करायचं. मग ती 10.5 आणि रुंदीमध्ये काय नाही, फक्त आपल्याला 1.5 इंच मार्जिनच ॲड करायची असते. मग 5, 6, 6.5 हे असं करून घ्यायचं आहे. बघा असं एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्या आपण हीच मापे कपड्यावर तर टाकायचं, कसे कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगेन का ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. जर तुम्हाला जर येत नसतील तर एकदम अशा माझे व्हिडिओ बघून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज शिवायला शिकू शकता एकदम व्यवस्थित. आता नंतर ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं ते ड्राफ्टिंग आणि कटिंग मी सांगणार आहे. नंतर शिलाईचं असं पण व्यवस्थित एकदम प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम सावकाश असं तुमच्या असं व्यवस्थित असं लक्षात बसेल, एकदम असं सावकाश पण मी तुम्हाला सांगणार आहे. हा आपला पहिला दिवस होता. चलो बाय.